अनुसूचित जाती आरक्षणामधील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधामध्ये आता आंदोलनाची धार अधिकच तीव्र होत असून 1 जून रोजी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानी लॉंग मार्च काढण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये विविध सामाजिक संघटना व सर्व समाजामधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली। आरक्षण बचाव वर्गीकरण हटाव या कृती समितीच्या वतीनं तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनुसूचित जाती समाजामध्ये फूट पडण्याची भीती व्यक्त करत हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये बैठका, जनजागृती मोहीम, संघटनात्मक तयारी सुरू असून लोणी येथे होणाऱ्या लॉंग मार्च कडे जिल्ह्याचं लक्ष लागले। आंदोलन शांततेमध्ये व लोकशाही मार्गाने करण्यात येणार असल्याचं आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे यांनी स्पष्ट केलं। या प्रसंगी विलास साळवे, विजय साळवे, बाळासाहेब जाधव, संजय संसारे, अरुण साळवे, भाऊसाहेब पगारे, सचिन साळवे, सुनील चांदणे, दादू साळवे, प्रतीक रुपटक्के, महेश साळवे, किरण साळवे, बबन साळवे, विवेक सगळगिळे, यमुना भालेराव, प्रतिभा जाधव, सुनीता भालेराव यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव हजर होते। आज आम्ही सर्व भीमान्वयी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत। आमची प्रामुख्याने मागणी आहे की आमच्या आरक्षण कृती बचाव समिती अनुसूचित जातीमध्ये जे वर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाने आणि त्या माध्यमातून राज्य सरकारने पण जाती जे एकच समाज आरक्षण मागतो अबकडचं तर त्याला विरोध दर्शवण्यासाठी आम्ही सर्व भीम सैनिक मोठ्या संख्येने इथे निवेदन देण्यासाठी आलो आहेत। आणि हे निवेदन आम्ही 1 तारखेला पालकमंत्री यांच्या निवासस्थानी लॉंग मार्चने आम्ही सर्व महिला असन, पुरुष असन, लहान बालके असन आम्ही राहुरी शहरातून लोणी या ठिकाणी पालकमंत्र्याच्या निवासस्थानी जाणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत, त्यांना निवेदन सादर करणार आहोत की ही जी मागणी आहे, जे अबकड वर्गीकरण हे कुठल्या तरी सामाजिक राजकीय संघटनेच्या माध्यमातून त्यांना फूस लावून मातंग समाजाला त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेढ निर्माण करून आणि फोडा जोडा आणि राज्य करा या पद्धतीची नीती वापरून भाजप सरकारचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडणार आहोत। त्यासाठी आम्ही सर्व भीम अनुयायी 1 जूनला सर्व पायी आम्ही पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन धडकणार आहोत आणि त्यांना निवेदनाद्वारे आमची जी मागणी आहे ती मागणी संविधानिक पद्धतीने आणि शांततेच्या मार्गाने निवेदन देऊन हे वर्गीकरण थांबवा ही विनंती करणार आहोत। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।